नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत शिंगोड्याची रेसिपी। त्यासाठी चिकनचं सूप हे काढून घेतलेलं आहे आणि 1 वाटी कणिक घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडे तीळ टाकून घेतलेले, 1 चम्मच लाल तिखट, थोडी हळद आणि गरम मसाला टाकून घेतलेला, थोडंसं जिरं टाकून घ्यायचं, तेल टाकून घेतलेलं आणि मस्त घट्टसर असा या पिठाचा गोळा बनवून घेऊया। कणिक हे पातळ भिजवायची नाही, घट्ट असा गोळा तयार झालेला पाहिजे। पाहू शकता घट्ट असा गोळा बनवून घेतलेला आहे। आणि आता पहा छोटे छोटे असे गोळे घेऊन असे पोळीपाटावर लांब अशी शेंगोळे आपण तयार करणार आहोत। शेवडी वळतो तशी हे बारीक असे करून घ्यायचे आणि त्याला आकार द्यायचा आहे। जसा तुम्हाला आकार आवडत असेल तसा आकार देऊ शकता तुम्ही शेंगोळ्याला। हे पाहू शकता मी असा आकार दिला आहे पाकडीसारखा आणि सर्वच पिठाचे असे शेंगोळे तयार करून घेतलेले आहे। आणि हे झाले आहे आपले तयार शेंगोळे। आणि आता फोडणी करूया। तर कढईमध्ये 2 माप तेल घेतलेलं आहे, जिरं मोहरी टाकून घ्यायची आहे। जिरं मोहरी तडतडली की हे जे वाटण आहे चिकनच्या भाजीसाठी तयार केलेलं, अद्रक लसूण सांबारची पेस्ट आणि खोबरं आहे हे त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी या वाटणाला होऊ द्यायचं आहे तेलामध्ये। आणि आता त्यामध्ये 1 चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मच लाल तिखट टाकून घेतलेलं हे कोरडे मसाले छानपैकी भाजून घ्यायचे आहे तेलामध्ये। आणि आता त्यामध्ये चिकनचं हे सूप आहे, पालक टमाटर सर्व आहे यामध्ये आणि मस्तपैकी कटोरीभर चिकनचं सूप आणि त्याला लागणार आहे पाणी। तर 1 कटोरीभर पाणी टाकून घेतलेला, थोडा गरम मसाला, छान अशी उकळी आली या सूपला की पाहू शकता हे जे शेंगोळे आपण तयार केलेले आहे ते त्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि मस्तपैकी मंद आचेवर झाकण ठेवून होऊ द्यायचे आहे, चांगले शिजू द्यायचे आहे त्याला। पाहू शकता झाकण ठेवून दिलेलं आहे आणि ही झाली आहे आता रेडी आपले शेंगोळी रेसिपी। छानपैकी असा रस्सा पाहिजे त्याला आणि खायला तर खूपच अप्रतिम झालेला आहे। चिकनच्या सूपामध्ये तयार केलेले शेंगोळे अशा प्रकारे तुम्ही करून पहा। आणि आता प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे, वरून लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि मस्त गरमागरम अशा शेंगोळ्याचा आस्वाद घ्यायचा आहे। आणि चवीला तर फारच छान झालेले आहे। तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करत जा बरं का। धन्यवाद।